आज मी घेतल्याशिवाय जाणार नाही. उद्या देतो, परवा देतो, पाऊस पडल्यावर देतो, मुलीचं लग्न झाल्यावर देतो, बऱ्याच वेळा तो नादी लावलं. पण आज मी फोन केलाय, तुझ्या दारातून जाणार नाही तसा. आणि बळे सर्व ताकदीने आलोय. नाही म्हणला तर बघ, काठ्या पिट्या घेऊन देवळात आले. बळी आलो, मागायला आले. माझ तू घेतलेलं मला कधी देणार? माझच नाही, माझ्या वाडवडिलाच. तुकाराम महाराजांना म्हणले, माझ्यासाठी मी एकट्याचे घेतला असतं मी तुझ्या दारात आलो नसतो भांडायला, पण माझं नाही घेतलं. अरे विश्वंभर बाबा पासून ज्यांनी तुझी पंढरीची वारी केली, अरे त्यांचं तू घेतलंय या पिढीपर्यंत, आणि तू देत नाही. आज देतो, उद्या देतो, परवा देतो, मागता मागता आज मी घेतल्याशिवाय जाणार नाही असा फोन केलाय तुकाराम महाराजांनी. आणि भगवंताच्या देवळात काय घेतलं तुकाराम महाराज? आता प्रश्न असा पण आहे का हो, तुकाराम महाराजांचं घेण्यासाठी, उलट तुकाराम महाराजांना देण्यासाठी भगवंत किती वेळा आले, किती वेळा आले, आणि किती वेळा तुकाराम महाराजांना दिलं. विठ्ठल विठ्ठल गणित घेऊन मकर कुंडले सपत्र प्रभाणी
रामकृष्ण कृष्ण हरे जय जय राम कृष्ण रूप पाहता लोक सुख झाले हो साजणी हो साजणी सोहा विठ्ठल सोहा माधव परवा तोहा माधव परवा तोहा विठ्ठल तोहा विठ्ठल विठ्ठली आवडी विठ्ठली आवडी तोहा माधव परवा तोहा माधव परवा तोहा विठ्ठल तोहा सर्व सुखाचे आदर सर्व सुखाचे आदर
विठ्ठल हरि हरि जय राम हरि जय राम हरि जय आलो मागय घरे आलो मागय घरे आलो मागय आलो घरे आलो मागय घरे आलो मागय आलो नियाकाच घरे आलो मागय घरे आलो मागय प्रेम देई पाठवून पांडुरंगा सेवारुणी पांडुरंगा सेवारुणी पांडुरंगा सेवारुणी प्रेम देई पाठवून पांडुरंगा सेवारुणी पांडुरंगा सेवारुणी पांडुरंगा सेवारुणी होई रे शहाणा करोने गावे याजना करोने गावे याजना करोने गावे पांडुरंगा सेवारुणी पांडुरंगा सेवारुणी पांडुरंगा सेवारुणी प्रेम देई पाठवून पांडुरंगा सेवारुणी पांडुरंगा सेवारुणी पांडुरंगा सेवारुणी तुका म्हणे पायी जडल मगवले जाई जडल मगवले जाई जडल मगवले प्रेम देई पाठवून पांडुरंगा सेवारुणी पांडुरंगा सेवारुणी पांडुरंगा सेवारुणी प्रेम देई पाठवून पांडुरंगा हरि जय गोपाल हरि जय गोपाल जय गोपाल बड़े आलो मागायास बड़े आलो मागायास बड़े आलो मागायास बड़े
घालूनियाचा सबळी आलो मागायास प्रेमधी पाठवून पांडुरंगासी वारुणी होई रे शहाणा कडोने दावे आज्ञा प्रेमधी पाठवून पांडुरंगासी वारुणी तुका म्हणे पायी जडलो मग उरले काही प्रेमधी पाठवून
पांडुरंगा श्रीवारुणी विठाला विठाला पांडुरंगा करू प्रथम नमन घालूनिया कासबळी आलो मागायास प्रेमदी पाठवणी पांडुरंगा सेवारुणी होईरे शहाणा कळोनी दावी योजना प्रेमदी पाठवणी पांडुरंगा सेवारुणी तुका म्हणे पायी जडोनो मग उरले काही प्रेमदी पाठवणी पांडुरंगा सेवारुणी प्रस्तुत सेवेरूपी घेतलेला अभंग जगद्वंद्य संत शर्मणी तुकोबारांच्या गाथ्यातील भगवान परमात्म्याचं तुकोबारा संतांचं वर्णन सांगतात आणि भगवत प्राप्तीचं सुलभ साधन सांगतायत. परमात्म्याचं नामचिंतन करणाऱ्या साधकाचं परमात्मा काय करतो तर त्याचं रक्षण करतो, त्याच्या मागे पुढे उभा राहतो आणि त्याचा सांभाळ परमात्मा करतो. हे स्वतः संतांनी परिभाषित केलेलं आहे आणि त्याचं लक्षण महाराज या अभंगाच्या चिंतनामध्ये सांगतात. तुकोबारायांचा हा अभंग तसाच पाहिला तर घालोनिया कास कास घालणं म्हणजे काष्टा घालणं नाही बरं का, कास घालणं म्हणजे कंबर बांधणं. तुकाराम महाराज ज्यांचं स्वरूप केवळ परमात्मा प्राप्तीसाठी ज्यांनी नामाचा अभ्यास केला आणि कळी काळावरती कास घालणारे तुकाराम महाराज, ज्यांच्यासाठी स्वतः परमात्मा त्या ठिकाणी धावत येणारे तुकाराम महाराज, आणि आज तुकाराम महाराजांवरती अशी वेळ आली की तुकाराम महाराजांना भगवंताकडे मागावं लागलं आणि मागण्यासाठी भांडण करावं लागलं. विठ्ठला हा मागणीपर प्रकरणातला असला तरी तो उघड उघड भांडणपर प्रकरणातला. भांडण म्हणले की त्याचे प्रकार आहेत, भांडणाचे प्रकार आहेत, साम दाम भेद दंड. तुकाराम महाराज भगवंताच्या समोर भांडण करतायत, भगवंताशी भांडतायत. मग ते भांडण कसं आहे आपल्याला लक्षात येईल. तुकाराम महाराज कंबर बांधून भगवंताच्याकडे आले, एकटे आले नाही. टेम्पोचे टेम्पो भरून, जशी आषाढीला आपण सगळे चाललोय, पायी यात्रेकरू चालू आहेत, पायी दिंड्या चालू आहेत, सामानासाठी गाड्या चालू आहेत. आणि तुकाराम महाराज गाड्या भरून आणले. वारकरी लावलं नाही, जागरण लावलं नाही, भजन लावलं नाही, नित्यनेमा लावलं नाही. आज मी आलोय ते मला तू देत नाही, मी मागितलं तरी तू देत नाही, म्हणून घेण्यासाठी आलो.
तुकाराम महाराजांची अशी वृत्ती झाली. भगवंताकडे घेण्यासाठी आले पण तुकाराम महाराज भगवंताशी भांडण करतात. आणि भांडणात मी काही कीर्तनाला भजनाला आलो नाही. माझं तू घेतलंय ते दे. कोण कोणाचं घेत? ज्याला गरज आहे तो सावकाराकडनं कर्ज घेईल, बँकेकडनं कर्ज घेईल, किंवा घेण्यासाठी माणसाला पुष्कळ पर्याय उपलब्ध आहे. तसं तुकाराम महाराज त्या काळामध्ये सावकारकीद्वारा घेणारा साधक जो असतो तो सावकाराकडनं घेतो कर्ज. आणि घेण्यासाठी सावकार जसा आहे आणि देणारा परमात्मा आहे. घेणारा कोण कोणाच्या दारात जात? ज्याने दिलंय तो घेणाऱ्याच्या दारात जातो. पण तो जात असताना एकटा जात नाही. आपल्या बरोबर बरेच 10-5 जण घेऊन जातो. आणि तो नुसताच जात नाही, काठ्या घेऊन जातो. त्याला माहिती आहे ह्याच्या दारात नाही, ह्याच्या घरी जायचंय, ह्याच्या दारातून घ्यायचंय, ह्याच्या घरून घ्यायचंय. मग कसं घ्यायचं? त्याला भीती वाटेल असं, त्याला बळ चढेल असं, त्याच्या वरचढ अशा प्रकारचं कार्य घेऊन, माणसं घेऊन, लाटेकाटे घेऊन तो त्याच्या दारात जातो. ज्यांनी घेतलंय कर्ज त्याच्या तो दारात जातो. त्याला चांगलं माहिती आहे याच्याकडनं कसं घ्यायचं. म्हणून तो एकटा जात नाही, 10-5 जण घेऊन जातो काठ्या असलेले हातात आणि त्याच्या दारात जातो. आणि तो सांगतो, विचारतो, हात मारतो, हे माझं कधी देणार आहे तू? आत्ताच्या आत्ता पाहिजे. तसं तुकाराम महाराज बघा, आज तुकाराम महाराज नाहीये. घेतलं कुणी? देवाने. आणि देणारे कोण आहे? तुकाराम महाराज. मग आज तुकाराम महाराज सावकार झाले. सावकार. लक्ष द्या. ज्याने घेतलं त्याच्या दारात तुकाराम महाराज जात आहे. दारात आले, एकटे आले नाही. महाराज सांगतात कसे आले? आज मी घेतल्याशिवाय जाणार नाही. उद्या देतो, परवा देतो, पाऊस पडल्यावर देतो, मुलीचं लग्न झाल्यावर देतो. बऱ्याच वेळा तू नादी लावलं, पण आज मी पण केलाय. तुझ्या दारातून जाणार नाही तसा. आणि बळे सर्व ताकदीने आलोय. नाही म्हणला तर बघ, काठ्या पिट्या घेऊन देवळात आले. बळी आलो, मागायला आले. माझं तू घेतलेलं मला कधी देणार आहे? माझंच नाही, माझ्या वाडवडिलाच. तुकाराम महाराजांना म्हणले, माझ्यासाठी मी एकट्याचे घेतलं असतं तर मी तुझ्या दारात आलो नसतो भांडायला. पण माझं नाही घेतलं. अरे विश्वंभर बाबा पासून ज्यांनी तुझी पंढरीची वारी केली आणि त्यांचं तू घेतलंय या पिढीपर्यंत, आणि तू देत नाही. आज देतो, उद्या देतो, परवा देतो. मागता मागता आज मी घेतल्याशिवाय जाणार नाही असा फोन केलाय तुकाराम महाराजांनी. आणि भगवंताच्या देवळात काय घेतलं तुकाराम महाराज? आता प्रश्न असा पण आहे का हो, तुकाराम महाराजांचं घेण्यासाठी, उलट तुकाराम महाराजांना देण्यासाठी भगवंत किती वेळा आले, किती वेळा आले आणि किती वेळा तुकाराम महाराजांना दिलं. विठ्ठल विठ्ठल देण्यासाठी भगवान परमात्मा त्यांच्यासाठी धावला. किती केलं. एक प्रसंग फक्त जाता आता सांगतो. तुकाराम महाराजांना द्यावं किती भगवंत आहे. इंद्रायणीच्या तीरावरती भजन करत होते आणि गावातला एक सावकार होता.
त्याला काही कारणास्तव बाहेर जायचं होतं गावी आणि 15-1 दिवस तो काही नव्हता येणार. त्याने विचार केला की त्याचं शेत भरपूर प्रमाणात, पूर्वीच्या काळामध्ये 200 एकर 300 एकर असा गट असायचा. त्या सावकाराचा एक गट मोठा आणि चांगले कणस ज्वारी भरायला सुरुवात झाली होती, हुरडा लागला होता. अशा परिस्थितीत त्याला जायचंय, पण त्याने विचार केला हे शेत राखण धरायला राखणाला कुणाला बसव, कोण राखण करा. विचार मनात आला. पाहिलं त्यांनी पलीकडच्या तीरावरती महाराज भजन करताना दिसले. त्याने विचार केलाय दुसऱ्या तिसऱ्याला देण्यापेक्षा महाराजांनाच विचार. महाराजांच्या जवळाला नमस्कार केला. का म्हणे सावकार आज इकडे? नाही म्हणे महाराज तुमच्याकडेच काम आहे म्हणे. काय? मी जरा बाहेर जाऊन येणार आहे, बाहेर गावी चाललोय. बरं मग मी येईपर्यंत माझ्या शेताचं राखण करता, पाखरं राखायचं काम करा. तुकाराम महाराज म्हणले ठीक आहे करतो. त्या बदली तुम्हाला काय मोबदला द्यायचा? मोबदला शिल्लक राहिलं तर देशील ना. तुकाराम महाराज म्हणले मोबदल्याचा विचार मी नाही करत. म्हणले तुम्हाला जायचंय ना जावा, मी राखतो म्हणजे तुमचं शेत. घेतला, त्याच्या शेतात आले, पाहिलं सगळीकडे आणि शेतामध्ये बसण्यासाठी मचळा बांधून दिला. त्याच्यावरती गवताचे पेंडे वगैरे टाकून त्याला बसण्यासाठी व्यवस्था केली. तर तुकाराम महाराजांना सांगितलं की आता इथं तुम्ही बसा. मग ते गोफण वगैरे त्यांनी घ्यायची आणि ते फिरवायचं आणि ते पाखरांची काय करायची? राखण करायची. सावकारांनी सांगितल्यानंतर तुकाराम महाराजांना अतिशय आनंद वाटला. सावकार म्हणाले येऊ का महाराज? या म्हणे. तुकाराम महाराजांनी पाहिलं, वरती गेले. विणा आपल्याच जवळ आहे, मांडी घातली आहे, विणा जवळ, विणा मांडीवर आहे, 4 चिपळ्या हातात. भगवान परमात्मा पाहण्याची दृष्टी संतांच्या संगतीत विठ्ठल जेवी स्थळीर भरला, रीता ठाव नाही उरला. आत्म्या दृष्टीने पाहिलं विठ्ठलची. सर्व चराचरामध्ये परमात्मा दिसणारे तुकाराम महाराजांना, संतांना महाराज त्या कंसात देव दिसणार नाही का? त्या पाखरात देव दिसणार नाही का? तुकाराम महाराजांनी सगळीकडे पाहिलं, सगळीकडे परमात्मा दिसू लागला. त्या कंसातही देव, पाखरातही देव. मग दगड कुणाला मारायचा? कुणाला मारला तरी परमेश्वराला जाऊन लागणार ना. दगड मारायचा कुणाला? दगड मारायची तर भानगडच नाही, ते गोफण नाही, काही नाही. महाराजांनी उलट पाहिलं, आनंद वाटू लागला. आहा, ज्याच्यात परमात्मा आहे ते आपली वस्तू आहे. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनसरे पक्षीरे सुसोरे. सगळीकडे चराचरात देव दिसू लागला. एकेका कंसावरती 3-3 पाखरं येऊन बसायला. त्या पाखरांना विश्वास पटला की हे राखणदार बसलेले हे वारकरी आहेत आणि काय मालक असावा तर असा. की गोफणीला दगड नाही, एकेका कंसावरती 3-3 पाखरं आहेत. पाखरही हुशार. ते सोलापूरकडून तिकडं नगरला जायचे, पुण्यावरनं तिकडं जायचे आणि तिकडच्या लोकांना म्हणायचे चला आमचा सोहळा चालू आहे, आमचा मालक इतका चांगला आहे की कणसाला, त्या कणसावरती 4-4 पाखरं आहेत, पण मालक गोफणीला दगड सुद्धा लावत नाही, इतका चांगला. तुकाराम महाराजांचं भजन चालायचं, पाखरे यायचे, थवेच्या थवे यायचे, त्या कंसावर बसायचे, कंस वाकायची. पण तुकाराम महाराजांना अतिशय आनंद वाटायचा.
महाराजांनी विचार केला, हे एवढे खाल्ल्यानंतर पाण्याची तर व्यवस्था करावीच लागेल. एवढा सोहळा निघाला म्हणल्यावर पाणी पाहिजेच. तुकाराम महाराजांनी मडके भरून ठेवले. कुणासाठी? हे खाऊन पाखरं उडून जातील ना, त्यांना लांब पाणी प्यायला जावं लागतं, म्हणून त्यांची जवळच व्यवस्था केली. त्यांना पाण्यासाठी व्यवस्था केली. म्हणजे एखादा आजारी पडला तर डॉक्टरची गाडी. तुकाराम महाराजांनी सगळ्या पाखरांना सांभाळावं, बघावं, त्याच्याकडे आनंद वाढावा, भजन करावं. आणि अतिशय हा नयनरम्य कार्यक्रम महाराजांचा, भक्तीचा, नामाचा त्या शेतामध्ये चालू आहे. 15 दिवसामध्ये त्या कणसाला एकही दाणा राहिला. थवेच्या थवे यायचे, खायचे आणि थवेच्या थवे यायचे, खायचे आणि जायचे. सावकाराचं काम झालं. त्याने विचार केला, चला त्याची गाडी निघाली, बैलगाडी. गाव जवळ आलं. ते म्हणे गावात जायच्या आधी शेतात जाऊ दे. बरं, त्याला पहिला अटॅक येऊन गेला होता. जसं शेत लागलं त्याला आला घाम. घाम फुटायला. 200-200, 300 एकर, पण दाणं राहिलं नाही कणसाला. पाहिलं तर थवेच्या थवे पळतायत. पाहिलं महाराजांकडे आले, जवळ पाहिलं, यांचं भजन चालू होतं. गात जा. काय केलं म्हणले? माझ्या शेताचं वाटोळ केलं म्हणले. तुम्ही चांगला माणूस म्हणून मी तुम्हाला राखण करायला दिलं, पण तुम्ही माझ्या शेताचं वाटोळ केलं. तुकाराम महाराज आले. ते म्हणजे, बाबा असा संतापू नको, चिडू नको, तुला घाम आलाय, तुला डॉक्टरची गरज आहे का? नाही नाही, बाकी काय बोल नका, उद्याच्या उद्या चावडीवरती हजर राहा. महाराज म्हणले, हो येते. दुसऱ्या दिवशी सर्व गाव गोळा झालं. तुकाराम महाराजांना चावडीवरती बोलवलं आणि महाराजांच्या पुढे, पंचायत पुढे त्यांना बोलवलं. तर उभा केलं. ह्या बुवानी म्हणे माझ्या शेताचं वाटोळा केलं. पंचायतीने विचारलं, का तुम्ही यांचं शेत राखायला घेतलं? हो म्हणते. मग तुम्ही राखलं नाही? तुकाराम महाराज म्हणतात, कोण म्हणतं मी राखलं नाही? राखणं म्हणजे काय? सांभाळणं. राखणं या शब्दाचा अर्थ काय? सांभाळणं, जतन करणं. मी पण त्यांना सांभाळलं ना. प्रत्येक पाखराला मी सांभाळलं. उलट त्यांच्यासाठी पाण्याची व्यवस्था करून ठेवली. एखाद्या आजारी पडला तर डॉक्टरकडे नेलं. राखणं म्हणजे काय? सांभाळलं. मी त्यांना सांभाळलं. याची आधिकच तळपायची आग सावकाराची मस्तकाला गेली. तो म्हणला, ते माहित नाही. जेवढं असेल माझं सगळं नुकसान ह्याने भरून द्यावं. तुकाराम महाराजांना विचारलं, का हो, कबूल आहे का? कबूल आहे म्हणे. सगळं शेत फळ करा आणि जे काही कमी पडल, तुकाराम महाराजांनी कोऱ्या कागदावरती सांगितलं, हे लिहून द्या. उरलेलं तर माझं घर ताब्यात घ्या. तुका म्हणे, घालू वाहू हा संसार देवा. सर्व गाव मिळून त्या सावकाराचं शेत आणि ते खळ सुरू झाले. कणस कणस कापले आणि पूर्वीचं खळ तुम्हाला सर्वांना माहिती आहे, जुना काळात. ती जमीन सारवायची, त्याच्यावरती कणस आणून टाकायची आणि मग बैलाच्या पायाने काय करायचं? त्याला बडवायचं, तोडवायचं चांगलं त्या पाय. 6-6 बैल, 8-8 बैल खळ बघून बरं. आणि ते सुरू झाला कार्यक्रम. सर्व झाल्यानंतर ते सुपात भरायचं आणि वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने उपडायला सुरुवात करायची. वाऱ्याच्या विरुद्ध. आता त्या कणसात दाणेच नव्हते. महाराज, कणसात काय नव्हते, दाणेच नव्हते. पण ज्यावेळेस त्या सुपातून उपणायला सुरुवात केली, भुसकाट उडून गेलं. पण महाराज, त्या सुपातून दाणे खाली पडायला लागले. याचं कारण भक्तावरती आलेलं संकट परमात्म्याला कळून आलं. आणि भगवान परमात्मा देवाने काय केलं, त्या सुपातून
हा. भक्तावरती आलं संकट. भाव गाली आई आता पाहतो से काही धीर नाही माझे पोटी झालो वियोग हिमकुटी. परमात्म्याला कळालं तुकाराम महाराजांवर आज संकट आहे. संकट आलंय. भगवान परमात्मा सुपातून धान्य पडू लागले. 80 खंडे आणलं धान्य झाले. सावकाराने विचारलं तुमचं किती होतं? म्हणजे माझं 40 खंडे. घेऊन जा. 40 नेलं. उरलेलं 40 तुकाराम महाराजांच्या घरात घेऊन टाकलं. आणि महाराजांना कळालं हे माझं नाही, हे परमेश्वराचं आहे. का त्यांनी दिलंय. तुकाराम महाराजांनी सगळ्या गावाला तसंच वाटलं. सांगितलं काही एकही दाना ठेवू नका. तिथं तुकाराम महाराज देवाने दिलं तरी घरात ठेवून घ्यायला तयार नाही. पण आज अशी काही वेळ आली की तुकाराम महाराजांना कंबर बांधून देवाशी भांडावं लागलं. विठाला आज अशी वेळ आली तुकाराम महाराजांवरती की देवाशी हे देवा मुकाट्याने दे, माझं दे, माझ्या वाढ वडिलाचं दे. तुकाराम महाराज इथं काय मागतायत? महाराज अभंगाचे प्रेम भगवंताला की देवा काय पाठव? प्रेम. कोणाला दिलं? भक्तांना तू आजपर्यंत दिलं. नामधारकाला दिलं, साधकांना दिलं. ज्याने त्याने तुझी भक्ती केली त्या त्या सर्व भक्तांना तू प्रेम दिलं. नवे नवे त्या प्रेमापोटी त्यांच्यासाठी तू स्वतः धावला. तो कसा आहे पाहिला नाही, कुठल्या जातीचा आहे पाहिला नाही, उंच नीच काही नाही. भगवान इष्टे भाव भक्त देखून या अशा प्रकारची भक्ती जाणून तू त्यांच्यासाठी धावला आणि त्यांना प्रेम दिलं. पण माझ्या बाबतीत देताना तू कुचराईपणा करतो म्हणून आज माझ्यावरती वेळ आली. विठाला आज मी तुझ्याकडनं घेतल्याशिवाय जाणार नाही. माझ्या वाडवडिलांचं प्रेम घेतलं, माझ्या परंपरेचं प्रेम घेतलंय की ज्यांनी तुझी भक्ती केली, पंढरीची वारी केली, उपासना केली, नामोच्चारण केलं, ते अखंड तुझ्यासाठी धावत आले. ह्या वाडवडिलांना तू जे प्रेम दिलं ते प्रेम मी मागतोय. मी दुसरं काही मी मागण्यासाठी नाही. काही मागणी हे अमानुची. वडिलाची रीत वारी करणं हेच माझं प्रीत आहे. आणि प्रेम मध्ये मागणं हे माझं. कारण तुला पाहिजे, तुला तेच लागतं. भगवंत तुकाराम महाराज म्हणतात तू मला माहिती नाही, आधी घेतो माग वळतोय. देवा हे चालणार नाही. प्रेम दे पाठवणी पांडुरंगा. का आता तुकाराम महाराज सांगतायत सेवा ऋणी. तुला माझ्या वाडवडिलांनी सेवेने ऋणी करून ठेवलं. सेवेने. पण आता कोणी सेवाच करा बरं का. सेवेपेक्षा दुसरं काही महत्वाचं नाही. संतांनी सर्वांनी भगवंताची सेवा केली. कुठल्याही रूपाने असो ती सेवा झाली पाहिजे. आणि सेवेचं फार मोठं बळ आहे. लक्षात ठेवा.
महाराज म्हणतात सेवा मी रूढी केलेल्या आहे. मग ती सेवा मीराबाईची असो, तुकोबर आहे, ज्ञानोबर आहे, निवृत्तीनाथ महाराज या संतांची सेवा असो. ऋणी करून देव सेवा, 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 म्हणे देवा, तुका म्हणे देवा, म्हणे देवा, तुका म्हणे देवा, ऋणी करून देव सेवा, ऋणी करून देव सेवा, ऋणी करून देव सेवा, तुका म्हणे देवा, ऋणी करून देव सेवा, ऋणी करून देव सेवा, ऋणी करून देव सेवा. म्हणून तुम्हाला सांगता देवा माझ्या वाडवडिलाचं सेवा तू घेतली आहे, म्हणून ती सेवा त्या ऋण फेडण्यासाठी देव भक्ताच्या घरी येतो. देव भक्ताचा अंकित कामे त्यांची सदा करीत. असा भगवंत परमात्मा त्या भक्ताच्या घरी, साधकाच्या घरी, नामधारकाच्या घरी आणि येतो. त्याचा अर्थ त्याचा सांभाळ करतो. हा सेवेनी परमात्मा त्या भक्ताचा सांभाळ. तुकाराम महाराज इतकं बोलायला लागल्यानंतर गोष्टी महाराज हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. शुद्ध सांप्रदायिक चाली, कीर्तनं, प्रवचनं, कथा, पारायणं असे वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ पहा. आपणही पहा आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा.